नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आपण गौरी मातेसाठी मकर बनवला. तर आत्ता आपण जातोय गौरी मातेला आणायला आपल्या घरी. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप जरूर करा. तर चला जाऊया गौरी मातेला आणायला, कारण आपण गौरी मातेला आणून नाचत गाजवत आपल्या घरी आणणार आहे. तर चला आपण गौरी मातेला घरी घेऊन येऊया. तर आता आपण आलो आहे गौरी न्यायला, गौरीच्या जिथे गौरी बनवतात तिकडे. तर आता थोडासा गौरीचा शृंगार बाकी आहे, तो करायला लावलेला आहे. बघू शकताय, गौरीचा थोडाफार शृंगार बाकी आहे, तो करायला लावलेला आहे. तर आता गौरी मातेला बांगड्या भरण्याचं काम चालू केलेलं आहे. गौरी मातेचा शृंगार झालेला आहे, दागिने वगैरे घालून झालेले आहे आणि गौरी मातेला आता बांगड्या घालण्याचं काम चालू आहे. बांगड्या घालून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपण गौरी मातेची पूजा करणार आहे. पूजा झाल्यानंतर गौरी मातेला इथून आपण आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तर बघू शकताय, पंथी पेटवा लावलेले आहे. आता थोड्याच वेळात आपण गौरी मातेची पूजा करणार आहे. आता गौरी मातेची पूजा सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात आपण गौरी मातेला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. बघू शकताय, गौरी मातेची पूजा सुरू केलेली आहे. खूप छान सुंदर सुंदर मूर्त्या बनवण्यात येतात इकडे, गणपतीच्या, गौरी मातेच्या. जुचंद्र येथील चंद्रपाडा गावामध्ये कारखाना आहे, बघू शकताय. सुंदर असं रूप गौरी मातेचं. तर आता गौरी मातेला उचलण्यात आलेलं आहे आणि आता आपण आपल्या गाडीत बसवून गौरी मातेला घरी नेणार आहे, बघू शकताय. तर गौरी मातेला आता डोक्यावर घेतलेलं आहे. आपली गाडी बाहेर उभी आहे. तर आपण आता तिला आपल्या गाडीमध्ये ठेवणार आहोत. थोडी वजन असल्या कारणाने थोडं डोक्यावर घ्यायला प्रॉब्लेम होतो आहे. तर आता आपण गौरी मातेला गाडीत ठेवणार आहे. तर आपल्या इनोवामध्ये आपण गौरी मातेला घेऊन जाणार आहे. व्यवस्थित गाडीत ठेवावी लागेल. बघूया पुढे बसताय का, नाही बसणार. तर आपण पुढे नाही, मागच्या सीटवर बसवणार आहे. आणि गौरी मातेला व्यवस्थित गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे. गौरी मातेला गाडीत बसवलेलं आहे. तर आता निघालेले आपण गौरी मातेला घेऊन, बघू शकताय. तर बघू शकताय, गौरी माता आपल्या गावामध्ये पोचलेली आहे आणि तिला आता आपण वाजत गाजत नाचवत आपल्या घरी नेणार आहे.
फायनली मित्रांनो गौरी माता आपल्या घराजवळ आलेली आहे, आपल्या पायरीजवळ आलेली आहे आणि तिची आता पूजा चालू आहे. लाईट गेले. पूजा केल्यानंतर तिला आपण आपल्या घरात घेणार आहे. तर फायनली मित्रांनो गौरी मातेला आपण आपल्या घरात घेतलेला आहे. बघू शकता आपल्या घरात घेतले आणि फोटो शूट चालू आहे. आता रात्रीचे 12 वाजणार आहेत, 10 मिनटं बाकी आहेत, 5 ते 10 मिनटं बाकी आहेत. आपण आता गौरी मातेला मखरामध्ये बसवणार आहोत. गौरी मातेला आपण आता खालच्या फ्लोअरवर ठेवलेलं आहे. आता आपण 12 वाजता तिला मखरामध्ये बसवणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा व्हिडिओ वाटला ते. आणि व्हिडिओ आवडला असा हाईप पण करा, हाईप करायला विसरू नका. चला जाऊया आणि गौरी मातेला मखरामध्ये बसूया. घे उचला. तर आता आपण गौरी मातेला उचलत आहोत, मखरामध्ये बसवण्यासाठी नेत आहोत. आपण गौरी मातेला मखरामध्ये बसवायला नेत आहोत. 12 वाजले रात्रीचे. अजून मागे. तर चला हा ब्लॉग मी इथे संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.